नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश साधा नाही. हा संदेश कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थाचा असा एक संदेश सांगणार आहे जो तुमच्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता दूर करू शकतो. तर भक्तांनो, अनेकदा आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. कितीही मेहनत घेतली तरी अपेक्षित फळ मिळत नाही. काही लोक आपल्याला समजून घेत नाहीत. काही जण आपला विश्वासघात करतात. आणि मग मनात प्रश्न होतो, देवा, माझ्याच बाबतीत असं का? जर तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल तर आजचा स्वामी समर्थाचा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जेव्हा जीवनात अंधार वाढतो तेव्हा समजून घे की प्रकाश जवळ येत आहे. होय भक्तांनो, प्रत्येक मोठ्या यशाच्या आधी संघर्ष येतो. प्रत्येक सूर्योदयाच्या आधी रात्र येते आणि प्रत्येक आनंदाच्या आधी परीक्षा येते. आज तुम्ही ज्या अडचणीमधून जात आहात त्या कायमच्या नाहीत. कदाचित स्वामी तुमची तयारी करत आहेत. कारण मोठ्या आशीर्वादासाठी मोठी पात्रता लागते. कधी विचार केला आहे का, सोने जेव्हा अग्नीत तापते तेव्हाच ते अधिक मौल्यवान बनते. हिऱ्याला घासल्याशिवाय त्याची चमक दिसत नाही. त्याचप्रमाणे माणूसही संकटामधून अधिक मजबूत बनतो. म्हणून आजपासून तक्रार करणे बंद करा. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असे म्हणण्याऐवजी स्वामींनी मला जे दिले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे असे म्हणायला सुरुवात करा. कारण कृतज्ञतेतून चमत्कार जन्म घेतात. स्वामी समर्थाचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. भीती सोड. तुम्ही कोणत्या गोष्टीची भीती बाळगता? भविष्याची, अपयशाची, लोक काय म्हणतील याची, की आर्थिक अडचणीची? लक्षात ठेवा, भीती ही मनात निर्माण होते, वास्तवात नाही. जेव्हा तुम्ही स्वामींचे नाव घेता तेव्हा तुमच्या मनात शक्ती निर्माण होत असते. आणि जिथे शक्ती असते तिथे भीती टिकत नाही. आजपासून एक संकल्प करा, काहीही झाले तरी मी हार मानणार नाही. काहीही झाले तरी मी प्रयत्न सोडणार नाही. कारण स्वामी माझ्या पाठीशी आहेत. भक्तांनो, अनेक लोक यशाच्या अगदी जवळ येऊन हार मानतात. त्यांना वाटते की आता काही होणार नाही. पण त्या क्षणी नशीब बदलण्याची वेळ आलेली असते. म्हणूनच आज तुम्ही कितीही थकलेले असाल तरी थांबू नका. एक पाऊल अजून पुढे टाका. एक प्रयत्न अजून करा. एक प्रार्थना अजून करा. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार अगदी जवळ असेल. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने धीर धरला त्याने जग जिंकले. धीर म्हणजे निष्क्रिय बसणे नाही. धीर म्हणजे परिस्थिती कठीण असतानाही योग्य मार्गावर चालत राहणे. आज सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण पटकन यश मिळवू इच्छितो. पण खरे यश वेळ घेते. झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही. बीजाला मातीमध्ये राहावे लागते. पाऊस सहन करावा लागतो. वारा सहन करावा लागतो. मग कुठे जाऊन ते वृक्ष बनते. तुमच्याही आयुष्यात हेच घडत आहे का? तुम्ही सध्या संघर्षाच्या काळात असाल, पण हा संघर्षच तुमच्या भविष्यातील यशाचा पाया आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आयुष्यात काही लोक तुम्हाला कमी लेखतील, तुमच्या स्वप्नावर हसतील, तुमच्यावर टीका करतील. पण त्यांना उत्तर देण्यासाठी शब्द वापरू नका. तुमचे यशच त्यांना उत्तर देणार आहे. शांत रहा, काम करत राहा, स्वामींचं नाव घेत राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. कारण वेळ ही प्रत्येकाला उत्तर देते. भक्तांनो, आता मी तुम्हाला स्वामी समर्थांचा अतिशय प्रभावी असा संदेश सांगणार आहे.
ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील त्या दिवशी जग तुला थांबवू शकणार नाही. तुमच्यात अमर्याद शक्ती आहे, तुमच्यात क्षमता आहे, तुमच्यात स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज सकाळी उठून स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, मी यशस्वी होणार आहे. स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. हा विश्वास तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आणि आता शेवटचा संदेश. जर सध्या तुमच्या आयुष्यात खूप अडचणी असतील, तुम्ही जर खूप थकलेले असाल, जर तुम्हाला वाटत असेल की कोणीही तुमचे ऐकत नाही, तर डोळे बंद करा आणि स्वामी समर्थांना मनापासून हाक मारा. कारण स्वामी समर्थ कधीच त्यांच्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी नक्कीच मिळेल. म्हणून आजपासून चिंता सोडा, नकारात्मक विचार सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थाचं नाव पुढे घेत राहा. कारण बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल सुरू झाला आहे. आजचा संघर्ष उद्याचे यश बनणार आहे. आजचे अश्रू उद्याचे आनंद बनणार आहेत आणि आजची प्रार्थना उद्याचा चमत्कार बनणार आहे. फक्त विश्वास ठेव, धीर ठेव आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण घेत राहा. आता पुढचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही आज मनाने खचलेले असाल, दुःखी असाल, रडत असाल, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, प्रत्येक अश्रू वाया जात नाही. आपल्याला वाटतं की आपल्या दुःखाकडे कोणी पाहत नाही, आपल्या वेदना कोणाला समजत नाहीत. पण लक्षात ठेवा, ज्यावेळी सगळे आपल्याला विसरतात त्यावेळी स्वामी समर्थ आपल्या सर्वात जवळ असतात. कधी-कधी जीवनात असे दिवस येतात की मन रडत असते, पण चेहऱ्यावर हसू ठेवावे लागते. घरच्यासाठी मजबूत राहावे लागते. लोकांसमोर सर्व ठीक असल्याचे दाखवावे लागते. पण स्वामींना तुमच्या मनातील प्रत्येक वेदना माहीत आहे. तुम्ही रात्री झोपताना किती वेळा चिंता करता, किती वेळा उशीमध्ये डोळे पुसता, किती वेळा देवाला विचारता, माझ्यासोबतच असं का होतं? हे सर्व स्वामी पाहत असतात. आणि म्हणूनच आज जे सांगत आहेत ते थोडा धीर अजून धर बाळा. कारण अनेक वेळा परमेश्वर उत्तर देत असतो, पण आपल्याला ते दिसतच नाही. जसे पहाट होण्यापूर्वी रात्र सर्वात जास्त काळी असते, तसेच यश येण्यापूर्वी संकटे सर्वात मोठी वाटतात. आज तुमचे मन तुटले असेल, स्वप्न तुटली असतील, विश्वासघात झाला असेल, अपयश आले असेल, पण हे तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, ही नवीन सुरुवातीची तयारी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो पडून पुन्हा उभा राहतो त्यालाच खरे यश मिळते. म्हणून तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःला कधीच संपलेले समजू नका. तुमच्या आत अजून खूप शक्ती आहे, अजून खूप चमत्कार बाकी आहेत, अजून खूप आनंदाचे दिवस येणार आहेत. आज जे लोक तुमच्यावर हसत आहेत, उद्या तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करतील. आज जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, उद्या तेच लोक तुमचा सल्ला घेतील. म्हणून परिस्थिती पाहून स्वतःची किंमत ठरवू नका. तुमची किंमत स्वामींना माहीत आहे. भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही घाई करत नाहीत, पण ते कधीही उशीरही करत नाहीत. योग्य वेळ आल्यावर ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात. म्हणून आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना कमजोरी समजू नका. हे अश्रू तुमच्या संघर्षाचे पुरावे आहेत आणि संघर्ष करणाऱ्यांना स्वामी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. आता मनापासून एकदा बोला, स्वामी मला शक्ती द्या, माझा धीर वाढवा, माझा विश्वास कायम ठेवा आणि योग्य मार्ग दाखवा. विश्वास ठेवा भक्तांनो,
आजची रात्र कायमची राहणार नाही. आजचे दुःख कायमचे राहणार नाही. आजची चिंता कायमची राहणार नाही. कारण स्वामी समर्थाचा आशीर्वाद जिथे असतो तिथे अंधार जास्त काळ टिकू शकत नाही. आणि म्हणून शेवटी फक्त एवढंच, रडावेसे वाटले तर स्वामी समोर रडा, मन मोकळे करा, पण हार मानू नका. कारण तुमच्या आयुष्याची सुंदर कथा अजून पूर्ण झालेली नाही. सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामीचरणी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.